चला मॅडमचा पुरस्कार हा मुख्य व्यासपीठावर दिला जातोय. प्रदर्शन लाईव्हवरती आपण पाहू शकतायत. जबरदस्त खेळ राहिला विथ द बॅट. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली. चला सलमान भाई आपण पुढे सल्लू भाई यांच्या माध्यमातून जर पाहिले गेले तर हे मॅन ऑफ द मॅचसाठी गॉगल देण्यात आले. ब्रँडेड ओकलीचे गॉगल. वेल प्लेड आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला 5 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल गोलंदाज दयाशंकर. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह. खूप चांगला फटका पाहायला मिळतो इंटू द गॅप मधून. सरळ बॉल निघून जाईल. थेट क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना 4 धावेंसाठी खणखणीत दिनेश यादवच्या बॅटमधून चौकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दिनेशच्या बॅटमधून इथे एक जबरदस्त चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट टायमिंग साधल्या बॉलवरती. पहिल्याच बॉल आणि पहिला चौकार. इथे ऑफस्टिकच्या बाहेर घुटना टेकवला. यावेळेला बॉडी बॉलन्स अफलातून होतं आणि बॉलला पाठवले सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दिनेश यादव आणखीन एक धुवाधार फटका. षटकार. जबरदस्त बॅटिंग. मॅन इन फॉर्म दिनेश यादव आता मात्र जबरदस्त बॅटिंग करतो. अपील केली अपील केली अपील केली आणि पंचांनी बोट आकाशामध्ये केले. इथे विकेट जाते. ज्याने दयाशंकर वरती आक्रमण केले आणि त्याचीच विकेट आता मात्र मैदानाच्या दयाशंकरने घेतले. पहिला बॉल चौकार, त्यानंतर षटकार आणि तिसऱ्या बॉलवरती लगेचच या ठिकाणी दयाशंकरचा स्पेशल बॉल आणि त्यावरती पहा काय अपील होती. विकेटचं बटन. पहिला धक्का लागलाय स्वरा 11 या टीमला. धावसंख्या 10 असताना हा पहिला गडी बाद.
3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 10 लागल्यात. सुरुवात चांगली झाली. आता नितीश मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. नितीश देखील एक जबरदस्त फलंदाज आहेत. कित्येक वर्ष जर पाहिले गेले तर क्रिकेट खेळला अनुभव फार मोठा आहे. जर बॅटला बॉल जर स्पर्श व्यवस्थित झाले ना तर षटकाराकरिता निघून जातील, यात मात्र शंका नाही. ताकदीवरती फलंदाजी करतात. फोर्सिंग शॉट सातत्याने दयाशंकरच्या विरुद्ध. पाहूयात कशा प्रकारची बॅटिंग असणार आहे. पहिला बॉल आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती सीमारेषा पार पाठवले. म्हटलं होतं बॅटला बॉल जर लागला तर मोठमोठे षटकार पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आणि षटकार ठोकलाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 16 धावा. जर स्लॉट मध्ये बॉल देतील तर नो डाऊट अबाउट इट पार्किंग प्लॉट मध्ये जातील. ही ताकद आहे, ही नजाकत बनली नितेशची आणि त्याच कारणास्तव त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. दयाशंकर याही वेळेला कुटुंबाचा बॉल ऑन साइडला टर्न केले. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील बॉल पर्यंत. बॉलचा पाठलाग करतील. फेकी होईल. एका धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. या एकेरी धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या फटकावरती 17 धावा. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. दयाशंकर स्वतःवरती नाराज असतील. शेवटचा अंतिम बॉल. पहिल्या ओव्हर मधील 5 ओव्हरचा मॅच आहे. 17 बनल्यात. सॉफ्टहँड खेळण्याचा प्रयत्न होता भूमीचा, परंतु इथे डायरेक्ट हिट होणार नाहीये. इथे शेवटच्या बॉलवरती आलाय डॉट बॉल. अशा रीतीने पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर इकडे जर पाहिले गेले तर 17 धावा फटकावरती लागल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकेट गेल्यानंतर दबाव कुठल्या प्रकारचा घेतला नाहीये. नितेशने आल्यानंतर जो काही आक्रमण केलाय तो मात्र जबरदस्त. पण तो सुरुवात चांगली करून ती दिनेशने. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर षटकार, त्याची विकेट गेली. लगेच मैदानाच्या नितीश आले, त्यांनी षटकार ठोकला, सिंगल घेतली आणि शेवटचा बॉल डॉट आला. 17 बनल्यात 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिलाच बॉल इंटू द गॅप. 2 क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल सरळ निघून जाईल सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. दोन क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचण्यासाठी थोडीशी काहून लेट झाले आणि तिथे थेट बॉलने बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. चौकार आला पहिल्याच बॉलवरती. 4 धावेच्या मदतीने संघात धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते 21च्या घरामध्ये. 21. हो, यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अपील केली आणि तिकडे जर पाहिले गेले तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या मध्ये केली जाते. खरं तर नितेश सांगतात की ज्यावेळेला बागफुटला मी गेलो एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. डॉट बॉल. मंगलम माहिती आहे कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. पहिल्या बॉलवरती चौकार गेल्यानंतर इथे कमबॅक कसं करायचं आहे हे ठाऊक आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिजे 79 वरती जाऊन पोहोचलाय, कारण की 21 धावा फटकावरती लागल्यात. याही वेळेला फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि आतमध्ये बॉलला ढकललंय. 1 धाव प्राप्त केल्या. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतो. वेगाने 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत. व्यवस्थितरित्या जर पाहिले गेले तर सेफ या बॉलला अडवलंय, आतमध्ये ढकललंय आणि त्याच कारणास्तव येस या ठिकाणी सेफ आपल्याला पाहायला मिळतोय. कदापि इंचांचा फरक राहिला. तिथून आतमध्ये बॉलला ढकललं आणि त्यानंतर जर पाहिलं तर नितेशच्या बॅटमधून 2 धावा पाहायला मिळत आहेत. चांगला फटका होता. फोर्सिंग शॉट, परंतु तिथे तेवढी चांगली फिल्डिंग. या पुढचा बॉल. आता बॉल मैदानाच्या बाहेर एवढा वेगाने मारलाय की तो जाईलच. नितीश थांबण्याचं नाव घेत नाहीये. मोठमोठे आता फटके खेळण्यासाठी ज्याची ओळख आहे आणि आता मात्र तशी बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते 29च्या घरामध्ये. मंगलमच्याही विरोधात आक्रमण नितेशच्या माध्यमातून केलं जातं. एकोणतीस धावा धाव फटकावरती लागल्यात.
हा भूमीत 1 मिनिट हा बॉल घ्या. एकोणतीस धावा फटकावरती लागल्यात एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओलावा आहे मैदानावरती आणि त्याच कारण जास्तीत जास्त जर पाहिले गेले तर जे चेंडू आहेत त्या चेंडूचे कलर चेंज होत आहेत आणि कुठेतरी गोलंदाजांना गोलंदाजी करण्यासाठी आणि फलंदाजांना फलंदाजी करण्यासाठी थोडंसं दडपण जाणवलं जातं. मला वाटतं मॅच बॉल देखील आलाय. चला मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. का बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्वरा 11 नावाप्रमाणे कामगिरी नितेश मैदानाच्या आतमध्ये करत असताना 6 बॉलमध्ये 19 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. मंगलम 4 बॉलमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2 धावा, पुन्हा एकदा षटकार खर्च केला. कमबॅक करावं लागेल मंगलम. याही वेळेला फटका छान खेळले, बॉलला पाठवले मिड विकेट पट्ट्या बाहेर. आणखीन एक नितेशच्या बॅटमधून षटकार. कडक स्ट्रोक खेळतात. नितेश फॉर्म मध्ये आलेत. भूमीत फक्त नितीशची बॅटिंग पाहण्यासाठी जणू काय मैदानाच्या आतमध्ये आले की काय. हा ऍक्शन रिप्ले पहा. वेगाने टाकला, वेगाने प्रत्युत्तर दिले आणि नितेशची बाट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलू लागले. आणखीन एक षटकार. धावसंख्या आता 30+ 35 धावा फटकावरती लागल्या. शेवटचा इथे अंतिम बॉल. यावेळेला जर पाहिले गेले तर शरीरभेदी मारा, ज्यावेळेला जर पाहिले गेले तर डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअरले किंवा लॉंग लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ते नाही जमलं. पायावरती बॉल आदळला. इथे डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17.50च्या सरासरीने 35 धावा फटकावरती लागल्या गेल्यात आणि इथे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. भूमीत आतापर्यंत 1 बॉल खेळलेत, एकही धाव नाही बनवली, परंतु नितेशने जबरदस्त कमबॅक केले. 8 बॉलमध्ये 25 धावा ज्याने केल्यात आणि संघाला गरज होती ना, त्या संघाला अगदी जर पाहिलं गेलं तर पुढे नेण्याचं काम मात्र नियमित नितेश करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. परंतु दयाशंकर पहिल्या ओव्हर ज्याने हाताळलं 17 धावा खर्च केल्यात, 1 विकेट. आता त्याच्यावरती विश्वास आहे, कमीत कमी धावा देतील इथे, एखादी विकेट महत्वाची मिळून देतील की नाही, की पुन्हा एकदा भूमीचा आणि नितेशचं तेच पुनरागमन आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल की काय. पहिल्याच बॉल सॉफ्ट हँडने मनगटाचा वापर केला. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करत असताना भूमीतला माहिती आहे. आता नितीशच्या बॅटमधून षटकार येत आहेत. नितेश जोपर्यंत व्यवस्थित खेळतात तोपर्यंत त्यांना स्ट्राईकवरती राहणं गरजेचं आहे. ज्यावेळेला त्यांच्या बॅटला बॉल नाही लागणार त्यावेळेला मला स्ट्राईकवरती जायचं किंवा त्याची विकेट पडल्यानंतर मला इथे खेळपट्टीवरती चांगल्या पद्धतीचा खेळ करायचा आहे. कारण की विकेट गेली, पहिला धक्का लागलाय तो म्हणजे दिनेशच्या स्वरूपात. त्यानंतर एक चांगल्या लय पद्धतीने मैदानाच्या बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा दयाशंकर तयार. स्ट्रायकरवरती आता मोठं आव्हान आहे नितेशचं. यावेळेला फटका चांगला एका हाताने स्ट्रोकला खेळले आणि बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. आज फक्त आणि फक्त नितेश याच नावाची हवा. आणखीन एक षटकार. बेचाळीस धावा फटकावरती लागल्यात. षटकार आलाय. दयाशंकर देखील या मॅच मध्ये शांत राहिलाय. कुठल्याही प्रकारची ऍक्शन रिॲक्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये की प्रतिस्पर्धी संघाचा एकमात्र फलंदाज तुटून पडलाय. एवढा पलस्कूप खेळण्याचा प्रयत्न, मागे खेळलेत बॉल, नशिबाची साथ आता मी तर म्हणेन नितेशच्या बाजूने झुकली आहे. बॉलला पाठवले इथे सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार धम्माकेदार 4 धावेंसाठी चौकार. पल्लूस्कूप करण्याचा प्रयत्न, जिकडे खेळतात तिकडे चौकार, जिकडे खेळतात तिथे षटकार. आणि हा पा ऍक्शन रिप्ले. यष्टी रक्षक शॉट थर्डमॅनला बीट केलंय आणि बॉल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चौकार. धावसंख्या फटकावरती या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते ती म्हणजे 46 धावा 46. प्रोजेक्टेड स्कोर आता 90च्या पलीकडे गेलाय. कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. काय घडेल हे पाहणं महत्वाचं राहील. विकेट जाण्याची दाट शक्यता, डायरेक्ट हिट केलाय आणि पुन्हा एकदा पहा मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग नव्हतं, परंतु इथे अंडरस्टँडिंग नव्हती.
परंतु थ्रो चुकीचा झाला, बॅकअप नव्हता, पुन्हा एकदा बॅकअपला हिट केला. ज्याची विकेट हवी होती त्याची विकेट अगदी सहज मिळाली असती, परंतु इथे चुकीच्या दिशेने थ्रो झाला आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये जिथे एकही धाव नव्हती या बॉलवरती मिळतील धावा 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्येचा फटकावरती 48 2.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 बॉलमध्ये 37 धावा आतापर्यंत नितेशच्या बॅटमधून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. दयाशंकरवरती याही षटकामध्ये आक्रमण केले. आतापर्यंत 10 बॉलमध्ये दयाशंकरने 30 धावा खर्च केल्यात. बॅट फिरवली अपील केलाय. व्हाईट बॉलचा इशारा तर पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. कदापि जर पाहिले गेलं तर विकेट किपर आणि गोलंदाजाला वाटलं की बाबा इथे बॅटला बॉल लागलाय, पण कुठल्या प्रकारचा बॅट आणि बॉलला संपर्क झालेला नाहीये आणि त्याच कारणास्तव पंचाने देखील इकडे जर पाहिले गेले तर व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. पंचांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केलाय. दयाशंकर पुन्हा एकदा तयार. हे षटक लांबले, थोडंसं धावा येत आहेत. एवढा फटका फसलाय. महत्वाचा धक्का लागेल काय? क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला. सहज सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप करत असताना आपल्या पाहायला मिळतात दयाशंकर. हा झेल कितपत महागा ठरेल पाहणं महत्वाचं राहील. नितेशच्या झेल सोडल्या ज्याने आतापर्यंत षटकार चौकारांची आतिषबाजी केले. 50वा धाव फटकावरती लागल्यात. टॅप करण्याचा प्रयत्न, धाव तर घेतली जाईल. एकाच धावेवरती ते सॅटिस्फाय व्हावं लागेल भूमीतला. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर षटक क्रमांक 3चा खेळ कंप्लीट झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा फटकावरती लागल्यात 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम स्वरा 11 या संघाला आपण बघतायत. करंट रन रेट अगदी पाहिलं तर 17चा पाहायला मिळतोय. काय बॅटिंग सुरू आहे कडक. 2 ओव्हर कंप्लीट झाले. दयाशंकरचे वैयक्तिक त्यामध्ये 33 धावा त्याने खर्च केलेत. 1 विकेट त्याने मिळवले. थोडेसे माघार षटक राहिलेत, परंतु दुसरा बाजू भूमी थोडेसे शांतच राहिलेत. 3 बॉलमध्ये 2च धावा केल्यात आणि नितेशने 12 मध्ये 38 केल्या. टीमच्या टोटल 51 झाले 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील 2 षटकांचा खेळ शिल्लक राहील. 12 मध्ये 20 बनतात, 12 मध्ये 25 बनतात. 70च्या पलीकडे धावफलक जाईल. परंतु या मॅच मध्ये 70च्या पलीकडे जर जायचं असेल तर नितेशला स्ट्राईक द्यावी लागेल. पहिला बॉल भूमी देखील सांगतोय. एका बाजूला नितेश, दुसऱ्या बाजूला भूमीत आणि भूमीचा तडाखा. बॉल जाईल डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावेंसाठी हा एक कडक षटकार. भूमीतला एवढे तुम्ही टायमिंग नाही देऊ शकत. धीम्या गतीचा बॉल होता, ओळखला भूमीतने आणि जेवढा त्याच्या अंगामध्ये ताकद आहे ती सर्व काही ताकद या फटक्यावरती झोकली. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. हा पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल आता वेगाने फ्लाय होते, जाऊन पोहोचते धाव फटकावरती. 57 धावा धाव फटकावरती. पहिल्या बॉलवरती आक्रमण केले सूरजच्या विरोधात. सूरजला देखील कमबॅक करावा लागेल. भरपूर धावा खर्च करतायत आरडी वॉरियर्सची टीम. पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगला फटका पाहायला मिळतोय. नो चान्स फॉर दी फिल्डर. क्षेत्ररक्षक नाहीये. खाली क्षेत्रामधून बॉल फरार होतोय. आणखीन एक चौकार भूमीच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती षटकार आणि यानंतर दुसऱ्या बॉलवरती लागलाय चौकार. 60च्या पलीकडे धावफलक जाऊन पोहोचतो. 61 धावा. पा ऍक्शन रिप्ले. फॉलोइंग स्वीप होता. अगदी चेंडूला जर पाहिले गेले तर हिट केलं आणि त्या ठिकाणी चौकार वसूल केलाय. मैत्री प्रीमियर लीग वागलपाडा आपण बघतायत. पर्व दुसरं या स्पर्धेचं जबरदस्त क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन काहीतरी वेगळं प्रत्येक वर्षामध्ये करावं हे सातत्याने आयोजकांना ठाऊक आहे. धीम्या बॉल सोडून दिलं. बॉलची लाईन माहीत होती भूमीतला की थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर आहे. जर बॉल बॅटला नाही लावला तर इथे व्हाईट बॉल मिळू शकतो. एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपात मिळू शकते आणि तीच एक महत्त्वाची धाव मिळाली या मॅचमध्ये. धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 1च्या 6ने 62 धावा 62.
याही वेळेला चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून राहतील. आणखीन एक मोठा फटका भूमित भोईर आज थांबण्याचं ते देखील नाव घेत नाहीये, त्याचे बॅटमधून षटकार आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये दिनेश, त्यानंतर जर पाहिले गेलं तर 2 ओव्हरमध्ये नितेशला आपण बघितलं, आणि त्यानंतर भूमित भोईर षटक क्रमांक जर पाहिले गेलं तर 4 मध्ये धुमाकूळ घालतायत. 3 बॉलमध्ये 68 धावा फटकावरती लागल्या. 68 रन्स ऑन द स्कोर कार्ड. धीमेगतीचा बॉल ओळखल्या बॉलला, परंतु व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये नाही आला. क्षेत्ररक्षक पकडत स्क्वेअरिंगला पोहोचतायत बॉलपर्यंत. तत्पूर्वी एक धाव जरूर प्राप्त केली जाते. एकेरी धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या फटकावरती 69 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्या. 3.4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. नितेशचा अर्धशतक येईल का या स्पर्धेमध्ये पाहणं महत्वाचं आहे. 12 मध्ये आतापर्यंत 38 केल्यात त्यांनी. चांगला बॉल आहे इथे. पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला जातोय. या षटकातील पहिला बॉल डॉट आहे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 18 धावा वैयक्तिक खर्च केल्यात. एकूण 70 धावा फटकावरती वैयक्तिक लागल्या गेल्यात. अगदी जर पाहिलं तर टीमची टोटल स्वरा 11. त्यावेळेला जर पाहिलं तर पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ज्याच्या वेळेला नितेशने कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला, व्यवस्थित बॅटवरती नाही आले बॉल, आणि त्याच कारणाचं सातत्याने जर पाहिलं तर डॉट बॉल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. एकूण 70 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 69 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना टीम स्वरा 11. कोलवडप्याचा बॉल होता. ऑनसाइडला ड्राईव्ह केले. चांगला फटका पाहायला मिळतो. लॉंगॉला क्षेत्ररक्षक आहे. तन्नू एकदा प्राप्त केला. दुसरीचा प्रयत्न वेगाने, आणि पहा दोन्ही फलंदाजाने वेग धरला होता आणि वेगेवरती स्वार झालेत. 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्यात. 2 धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्येचा फटकावरती 71. धावा फटकावरती लागल्या गेल्या. 71. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर नशिबाची साथ नव्हती. अंगावरती बॉल लागला, पायावरती बॉल लागला, आणि त्यानंतर यष्ट्यांवरती बॉल आदळला. आणि इकडे पहा ॲक्शन रिप्ले पाहायला मजा येईल. भूमीची विकेट गेली. 9 मध्ये 21 केल्या भूमीतने, हे देखील फार मोठं योगदान. अंगावरती लागला, तिकडून जर पाहिलं गेलं तर डायरेक्ट यष्ट्यांवरती बॉल आदळला, आणि इथे विकेट जात असताना मैदानाच्या आतमध्ये 71 या धावसंख्येवरती हा लागला दुसरा धक्का. पहिला धक्का लागला होता 10 या धावसंख्येवरती, आणि दुसरा धक्का लागला 71 या धावसंख्येवरती. टीम स्वरा 11 या संघाला मैदानाच्या आतमध्ये बघतायत आपण. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले महेश. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला इम्पॅक्ट टाकला होता, परंतु पहिल्या मॅचमध्ये पराभवाचा धक्का दिला. पण दुसऱ्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली संपूर्ण संघाची, आणि या तिसऱ्या मॅचमध्ये कडक कामगिरी करत असताना फटका फसलाय. पहिलाच बॉल आल्या आल्या दयाशंकर पोहोचतायत बॉल खाली, आणि तिकडे एका हातामध्ये झेल टिपलाय. सेलिब्रेशन कमी आहे कारण की 71 बनल्या. दयाशंकरला माहित आहे सेलिब्रेशन कधी कधी अंगलट देखील येतं. 71 ती हा तिसरा धक्का लागलाय. पहा ऍक्शन रिप्ले पडल्यानंतर जर पाहिजे तर समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटवरती नाही आला, बॅट हातामध्ये फिरली. दयाशंकर पहिल्या अटेम्प्टला झेल ड्रॉप, तिथून जर पाहिलं दुसऱ्या अटेम्प्टला व्यवस्थित झेल पकडला गेला, आणि मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली परतावं लागेल. 0 चा चष्मा घेऊन मैदानाच्या बाहेर फलंदाज महेश. संदीप कमबॅक केले या षटकामध्ये. 3 बॉलमध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली त्याची देखील.
3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा दिल्या, 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. आल्या आल्या पहिल्याच बॉलमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका इथे फसलाय, क्षेत्ररक्षक आले, बॉडी बॅलन्स खराब आणि याचं प्रत्यक्षीकरण मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती धाव मिळतील 4. आला आणखीन एक चौकार, फलंदाज तुषारच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती 4. व्यवस्थित टायमिंग नव्हतं, परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी ही मात्र भरपूर काही सांगून जाते. या बॉलवरती चौकार आलाय, 75 धावा. आणखीन एक आक्रमण केलंय, फटका, टायमिंग, नेत्रदीपक, स्वीट टाइम आणि स्वीट शॉट, बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार, फलंदाज तुषारच्या बॅटमधून. आक्रमण काय असते मात्र स्वर 11 या टीमच्या बाजूने दिसून आलंय. प्रथम दिनेशला आपण बघितलं, त्यानंतर नितेशला आपण पाहत आहेत, त्यानंतर जर पाहिलं भूमीतला आपण बघितलं, तुषार देखील आले आणि तुषार देखील आक्रमण करतात. महेशने थोडंसं नाराज केलं या मॅचमध्ये. 4.5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावातील शेवटचा अंतिम बॉल, 81 धावा फटकावरती लागल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा हा अंतिम बॉल, लास्ट टू गो. यावेळी जर पाहिलं तर बॅटची इनसाइड एज होती, तिकडे जर पाहिलं तर विकेट किपर पोहोचतायत आणि फेकी केली जाईल. तिथे जर पाहिलं तर काय घडलंय ना, की बेल्स पाडल्याशिवाय तर नॉट आउट असणार आहे. पुन्हा एक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 82 धावा फटकावरती लागल्यात आणि 83 धावेचं उद्दिष्ट आता मात्र RD वॉरियर्स या टीमला कंप्लीट करायचं आहे. वेल बॅटिंग, आपण बॅटिंगचं अनालिसिस जर पाहिलं तर सर्वाधिक धावा जर पाहिलं तर नितेशच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. ज्याप्रमाणे जर पाहिलं की शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला, धावा बनवल्यात, अगदी धावून पळून देखील धावाच्या बॅटमधून आल्यात. दिनेशने धावाला चांगला सुरुवात केली. अगदी 3 बॉलमध्ये 10 धावा भूमीतने आपण बघितलं, 9 बॉलमध्ये 21, नॉट आउट, वन मॅन शो, वन मॅन आर्मी. नितेशला आपण बघितलं 14 बॉलमध्ये 38, महेश लवकर आउट झाले कॅचच्या स्वरूपात आणि तुषार 3 बॉलमध्ये 11 धावा त्यांनी सुद्धा केल्यात आणि शेवटच्या बॉलवरती त्यांची विकेट झाली. 82 झाले, 83चं लक्ष प्रतिस्पर्धी संघाला इथून मॅच जिंकण्यासाठी. RD वॉरियर्स याही संघाला विसरून चालला नाही आहे. चांगले स्ट्रायकर याही संघामध्ये आहे. दयाशंकर थोडेसे मागे राहिले, 2 षटकात ज्याने हाताळले 16.50ची इकॉनॉमिकल षटक ज्यांचं राहिलं. अगदी जर पाहिलं तर 33 धावा खर्च केल्या, एकच विकेट त्याने प्राप्त केली. मंगलमला आपण बघितलं 1 षटक 18 धावा, सूरजला आपण बघितलं 18 धावा 1 षटक, संदीपला आपण बघितलं 1 षटक 13 धावा 2 विकेट. आणि त्याच करण्याचं जर पाहिले गेले तर थोडंसं खर्चिक षटक राहिलेत. एकही षटक जर पाहिले गेले तर 12 धावांच्या खाली नाही तर 12च्या वरतीच प्रत्येक षटकामध्ये धावा आल्या आणि इकॉनॉमी ही फार महत्वाची राहिले. चला मॅचला सुरुवात, दोन टीमला शुभेच्छा.
पहिलाच बॉल वेगवान होता, परंतु लेगस्टिकच्या बाहेर या बॉलला पिच केले गेले आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये धावाला सुरुवात झाली. अगदी पाहिलं तर पहिल्याच वाईटच्या स्वरूपात दिनेश यांना आपण बघितलं, गेल्या मॅचमध्ये 2 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट देखील ज्याने प्राप्त केल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगल्या पद्धतीने करून दिली होती दिनेशला. आता ती सुरुवात जर करून दिली, या मॅचमध्ये शिडकाव करण्याचा प्रयत्न केला जाईल. 83चा पाठलाग करायचा आहे. यावेळी जर पाहिले गेले तर व्यवस्थित बॅटवरती नाही येऊ शकले, एकदा प्राप्त केले. दुसऱ्याचा प्रयत्न वेगाने मैदानाच्या आतमध्ये होईल, काय की डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते, परंतु एकाच अवधी ते सॅटिस्फाय झालेत मिस्टर तन्नू. गेल्या मॅचमध्ये जर पाहिले गेले तर थोडंसं कमबॅक नाही होऊ शकला, परंतु तन्नूला या मॅचमध्ये खूप सारा कमबॅक करावाच लागेल, कारण की एक भल्या मोठ्या धावेंचा आपण पाठलाग करत आहोत. 83 धावा प्रति षटकामागे जर पाहिले गेले तर 16.76 त्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. रिक्वायर रन रेट या पुढचा बॉल दिनेश तयार. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, इकडे जर पाहिले गेले तर जागेवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. दिनेश फलंदाजाला अगदी रीड करतो आणि त्यानंतरच तो गोलंदाजी करत असतो. दिनेशला माहिती आहे तनु जागेवून खेळतो, जागेवून शॉर्ट सिलेक्शन त्याचं व्यवस्थित असतं, परंतु इथे त्याला ऑफस्टिकच्या बाहेर जर टाकलं तर इथे डॉट बॉल येतील आणि तोच डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा जागेवर खेळण्याचा प्रयत्न. जर तुमच्या समोर गोलंदाज तितका ताकदीचा आहे तर तुम्ही देखील त्याच्यावरती ताकद वापरली पाहिजे आणि तेच मैदानाच्या दिसून आलेलं नाही आहे. बॅक टू बॅक सलगचा दुसरा बॉल डॉट. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 2 लागल्या. सुरुवात धीम्या गतीने झाले, संतांनी सावध पद्धतीने झाले, पावित्र्याने झाले टीम आरडी वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश तयार. ऑफसाईडला खूप चांगला फटका पाहायला पडतो. क्षेत्ररक्षक आहेत महेश, वेगाने फेकी करतायत, बॉलचा स्पर्श झालाच नाहीये आणि पाहता पाहता पाहिजे तर मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती अगदी वेगाने क्विक फास्ट जर पाहिले गेले तर फेकी केली गेली आणि इथे धाव कुठल्याही प्रकारची नसणार आहे. यावेळी जर पाहिले गेले तर अपील आउट होती. तिकडे जर पाहिले गेले तर आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला बॉल वाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट 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 डॉट, लगातार 4 बिंदू आपल्याला ब्लॅकच्या स्वरूपात पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 2च धावा फटकावरती लागल्या आहेत. गेल्या मॅचमध्ये 1 षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये 2 धावा दिल्या, 2 विकेट. इथे विकेट नाही आल्या, परंतु धावा कमी प्रमाणात खर्च केलेल्या आहेत. 81 करायच्या आहेत अजून देखील इकडून. 25 बॉलमध्ये 81 धावा. हा फुलटॉस, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल. जसा बॉल यस्टनवरती आदळला, वेग एवढा होता की मात्र त्या यस्टनचा देखील वेगाने आवाज आलाय. मी ते सांगत होतो ऑफस्टिकच्या बाहेर टाक, परंतु दिनेशच्या मनामध्ये होतं की नाही इथे दांडी गुल करू शकतो आणि मिडल स्टिक उद्ध्वस्त केले. तन्नू आज त्याने निराशा व्यक्त केले आणि पहिला धक्का लागलाय 2 या आकड्यावरती टीम आरडी वॉरियर्स. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 धावा फटकावरती लागल्यात. 83 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आरडी वॉरियर्स या संघाला आपण बघतायत. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 24 आणि 24 बॉलमध्ये जर पाहिजे तर 81 धावा आता मैदानाच्या आतमध्ये करायच्या. रिक्वायर रन रेट वाढत चालले आता वेगाने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता इथे चांगला बॉल आहे. तितिक्ष यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत.
ॲज अ बॉलर म्हणून. तितेक्षने गेल्याही मॅचमध्ये खूप चांगला पद्धतीची गोलंदाजी केली होती आणि याही मॅचमध्ये जबरदस्तरित्या गोलंदाजी राहिले. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा तितिक्ष तयार. स्ट्राईक फलंदाज सूरज विस्फोटक फलंदाज आहेत. यावेळेला जर पाहिलं गेलं तर फटका चांगला आहे. मागे खेळलेत बॉल वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय, प्रस्थान झालाय. बॉल सीमारेषा पलीकडे सूरजच्या बॅटमधून जबरदस्त स्ट्रोक. या डावातील हा पहिला चौकार सूरजच्या बॅटमधून 4. बॅटच्या वरच्या कडेला लागला. मितेशला बीट केलं. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाइंडिंगला बीट केलं आणि लॉंग स्टॉपला इथे एक जबरदस्त नेत्रदीपक चौकार आला. चौकाराच्या मदतीने टीमची टोल धावफटकावर जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. रिक्वायर 121चा आता ॲक्युरेट दाखवला जातो. यावेळेला मागे खेळले. फटका इथे चांगला आहे आणि बॉल आता थेट निघून जाईल. RD वॉरियर्स खेळाडू स्टँडमध्ये 4 धावांसाठी त्यांच्या मानवंदना स्वीकारण्यासाठी आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा चौकार. तितिक्ष आता कुठल्या रिझनला गोलंदाजी करावी हे ठाऊक असायला हवं. इथे एखादा जर पाहिलं गेलं तर ट्विस्ट निर्माण होईल का या डावात. जर पाहिलं गेलं तर या षटकामध्ये याच ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येतील का हे देखील पाहणं महत्वाचं राहील. धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा. धीम्या गतीचा बॉल होता. लोअर फुलटोस फ्लाईट दिल्या बॉलला नाही ओळखू शकले आणि त्याच करण्याचा फसवा चेंडू होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नितेशच्या माध्यमात राहिला परंतु नाही होऊ शकला. इथे चांगला बॉल आहे. डॉट बॉल कमबॅक केले तितिक्षा गोलंदाजाने. कमबॅक करायला होतं आणि तेच कमबॅक मैदानाच्या तितिक्षा गोलंदाजी करून दिले. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 10. वारंवार फाईन लेग ला खेळण्याचा प्रयत्न करतात परंतु इथे पहा काय नशीब आहे. या ग्राउंड वरती जो जो फलंदाज आलाय त्याने जबरदस्त बॅटिंग केलंय आणि इथे पुन्हा एकदा आउटफील्ड फास्ट धावा मिळतील. झकास. आणखीन एक चौकार. चौदा धावा फटकावरती लागल्यात 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर वेगाने धावा बनवच्या तितिक्ष याच्या षटकामध्ये पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर 2 चौकार पुन्हा एकदा डॉट बॉल आणि पुन्हा एकदा एक चौकार येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा इथे अंतिम बॉल. षटक क्रमांक 2 मधील 14 बनल्या धावफटकावरती. वेग चांगला आहे परंतु नियंत्रण खराब. लेगस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले गेले आणि परशुरामजी पाटील सरांचा इशारा येतोय. हा बॉल व्हाईटच्या स्वरूपात राहतो. वेग चांगला होता तितिक्सचा पण तो थोडीशी का होईना लाईन खराब राहिली आणि त्याच करण्याचा व्हाईट बॉलचा इशारा. 5 मध्ये आतापर्यंत 13 धावा तितिक्षच्या गोलंदाजी खर्च केलेल्या आहेत. ऑनसाइड घेण्याचा प्रयत्न अपील तिकडे लाऊड झाली परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं गेले तर डायरेक्ट हिट केलाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर डायरेक्ट हिट जर लागलाय. लाईट ती बेल्स डाऊन नाही झाली आणि त्याच कारणाचं मैदानाच्या आतमध्ये इथे डॉट बॉलची सांगता मात्र केली जाते. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 15 धावा फटकावरती लागल्या गेलाय. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारा बॉल 18 करायचे 68 धावा.
18 बॉलवर 68 धावेचं लक्ष आहे. इथे फुलटॉस बॉल आहे, संदीपच्या बॅट मधून आवडला. फटका तर चांगला होता, परंतु तिथे खूप चांगला झेल पाहायला मिळतोय. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. अगदी जर पाहिजे बाउंड्री लाईनच्या दिशेने खूप चांगला झेल टिपलाय. आपण ऍक्शन रिप्ले. फुलटॉस बॉल होता, दाऊलच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि तिथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले होते आणि चांगला झेल टिपलाय. उडी मारली, फ्लाइंग जम्प. पहिल्या अटेम्प्टला झेल सुटला, दुसऱ्या अटेम्प्टला झेल कलेक्ट केला आणि मैदानाच्या आतमध्ये हा महत्वाचा धक्का लागलाय आरडी वॉरियर्स या टीमला. यावेळेला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब दर्जाचं, क्षेत्ररक्षकाला बीट केले आणि बॉल सरळ आता निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलवरती आलाय चौकार. मैदानाच्या पण नीरज आणि आपण बघतायत हा फुलटॉस बॉल होता, कन्वर्ट केला आणि तिकडे जर पाहिजे क्षेत्ररक्षक होते. थोडंसं का होईना फंबल झालं, मागे निघून चालला बॉल, पुन्हा एकदा फंबल आणि पाहता पाहता जर पाहिजे मिडफील्डच्या जोरावरती चौकार. यावेळेला फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर येत आहेत. डाऊन दी बॉल, चांगला झेल. मैदानाच्या मध्ये तिसरा धक्का. धावसंख्या 19 असताना टीम आरडी वॉरियर्स. यानंतर फायनलची मॅच देखील मजा येईल. एक संघ तर दाखल झाला फायनलमध्ये. टीम श्री 11 या संघाला आपण बघितलं, जबरदस्त कामगिरी राहिली गेली. कडक मॅच, प्रत्येक मॅच मध्ये त्याने खूप चांगल्या पद्धतीने धाव बनवल्यात. इथे फटका समोरची दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तितीक्ष धावत आहेत, त्यांना बीट केले बॉलने आणि बॉल एक टप्पा घेत असताना सीमारेषा पलीकडे दाऊलच्या विरोधात आणखीन एक आक्रमण. 4 धावांसाठी हा चौकार. चौकाराला लेट पण थेट आता धावा येतात. पहिला बॉल विकेट, चौकार, विकेट, चौकार. W4 आणि दाऊलला आपण आता मात्र मैदानाच्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती बाधा. 23 धावा 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये. एवढं पडल्यानंतर जर पाहिले तर बाउन्स चांगला झाला, उसळी चांगली प्राप्त केली या बॉलने आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. गुड लेंथवरती स्पॉट झाला, त्यानंतर चांगला बाउन्स झाला आणि ही खासियत आहे दाऊलची. दिलीपच्या विरोधात इथे चांगली गोलंदाजी. दिलीपने यापूर्वी चौकार ठोकला, परंतु तिथे शांत ठेवले गेले दिलीपला. दाऊलच्या माध्यमातून हा शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 3 मधील. धीम्या गतीचा बॉल ओळखलं, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. भूमित भोईर, कुठली चुकी होणार नाही आहेत. एक चांगला झेल टिपलाय. मैदानाच्या मध्ये आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेटचं पतन, खेळाडू बाद. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय.
3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 23 धावा धावफटकावरती बनल्या गेल्यात. वेगाने धावा बनवायच्यात, 83 करायच्यात, 23 झाल्यात. म्हणजेच काहीतरी इथून देखील जर पाहिले गेले तर 12 बॉलचा खेळ शिल्लक राहील. 12 बॉलमध्ये 60 करायचे आहेत. इथे पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय भूमी ढुकले, मात्र मैदानात दाखल होत असताना आपल्या पाहायला मिळतं षटक क्रमांक 4 मध्ये पहिल्या बॉलवरती इथे चौकार मात्र वसूल केलाय. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. अगदी जर पाहिले गेले तर सब्बरने डिलिव्हरी राहिली, पहिल्यांदा चेंडू खाली राहिला आणि तिकडे जर पाहिले गेले तर बॅटची कडा लागली. विकेट किपरने टिपला जेल मैदानाच्या आतमध्ये. हा आणखीन एक धक्का बॅटिंग करा टीमला 5वा धक्का. धावसंख्या 27 असताना विकेट डाऊन फलंदाज बाद. अभिषेकने जर 3 बॉल 3 षटकार मारले तर मिश्रा लक्की मिश्रा यांच्या माध्यमातून जर पाहिले गेले तर 500 रुपयाचा कॅश पण मात्र दिला जाईल. भूमी डुगले पुन्हा एकदा तयार. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. बॅटच्या अगदी वरच्या कडेला बॉल लागलाय आणि नशिबाचा इथे चौकार येईल. 4 धावा मिळतील या बॉलवरती. बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल निघून चाललाय, चौकार आलाय. चांगला बॉल होता. अगदी जर पाहिले गेले तर नशीब इथे चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं अभिषेकचा आणि त्या बॉलवरती चौकार आलाय. आता 9 बॉलमध्ये 52 धावा करायच्यात. दया शंकर मैदानाच्या आतमध्ये आलेत. काहीतरी चमत्कार करतील या मॅचमध्ये, नाराज असतील स्वतःच्या गोलंदाजीवरती. यामुळे जर पाहिले तर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक येतील. मिड ऑफला बॉल कॅरी केला जाईल, फेकी होईल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक धाव प्राप्त केली. आता दयाशंकर ऑन स्ट्राईक, त्यांना आपण पाहू शकतात. 8 बॉलमध्ये 51 करायचे आहेत. पुढून घेण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतल्याकडे लागल्या बॉल मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर पोहोचतील. त्या ठिकाणी जर पाहिले तर एक धाव जरूर मात्र प्राप्त केली जाईल. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 50 धाव्यांचं समीकरण या मॅच मध्ये राहिलंय. अवघड आहे. एवढला फटका इथे चांगला खेळलाय. उंची जास्त गाठले, लांबी कमी. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षक पोहोचले देखील होते, परंतु कॅच नाही होऊ शकली. मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप होत असताना आपल्या पाहायला मिळते. या बॉलवरती फक्त आणि फक्त एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या धावफटकावरती 34-5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल आणि 49 धावेंचं इथून देखील लक्ष असेल. सहा बॉल आणि जर पाहिले गेले तर 49 धाव्यांचं समीकरण. आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्या पाहायला मिळतोय. मिथुन यांना आपण बघताय. 6 मध्ये 49 करायचे आहेत. पहिला बॉल जागवून खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल आहे. चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. पहिल्या डावात तुटून पडला. अर्थातच नितेशला आपण बघितलं. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. पुढचा बॉल जर पाहिजे खोलवटा पैसा होता. थ्रू दी कव्हर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक महेश वेगाने आलेत बॉलपर्यंत. या बॉलवरती फक्त एकच धाव बॉल प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या धावफटकावरती 35 धावा. बॉल 4 असतील, 48 धावेचे समीकरण. मॅचचं समीकरण फार मोठा अवघड झालंय. दयाशंकर ऑन स्ट्राईक. ऑन साईडला बॉटमॅनचा वापर केलाय. सेमीफायनलच्या मॅच मध्ये जास्त काही करू शकले नाहीये दयाशंकर, परंतु इथे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक धाव परावर्तित केली जाईल. येणाऱ्या बॉल 3 करायच्या 47 धावा. सामनावीराचा देखील पुरस्कार आपण देणार आहोत.
चांगला बॉल आहे, पडल्यानंतर जर पाहिलं गेलं तर चांगला बाउन्स झाला बॉल, सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय, डॉट बॉल आलाय. अभिषेकने 6 बॉल आतापर्यंत खेळलेत, त्यामुळे त्याने 7 धावा बनवलेल्या आहेत. 2 बॉल करायचे 47. या सन्माननीय दीपेशजी भोईर, दाऊदादा आपण देखील यायचं आहे. फायनलची मॅच आहे आणि फायनलच्या मॅचच्या टॉससाठी आपण देखील पोहोचायचं आहे. दीपेशजी भोईर साहेब आपण देखील यायचं आहे. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. या दाऊदादा षटकार इथे आलाय, गोड केले शेवट या षटकाराने. फलंदाज अभिषेकच्या बॅटमधून 42 धावा फटकावरती लागल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. औपचारिकता बाकी, शेवटचा 1 बॉल. फायनलमध्ये थेट प्रवेश करेल टीम स्वरा 11 या संघाला आपण बघणार आहोत. शेवटचा बॉल येतोय डॉट. अशा रीतीने जर पाहिले गेले तर सेमी फायनलमध्ये अगदी जर पाहिलं तर पराभवाचा धक्का दिला RD वॉरियर्स या टीमला आणि फायनलमध्ये थेट प्रवेश केला टीम स्वरा 11ने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टफ लक टीम RD वॉरियर्स. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला, आपले देखील खूप खूप आभारी आहोत. चला चला दोन्ही टीम भूमीत आपण लगेच संपूर्ण टीम घेऊन या ठिकाणी पोहोचायचं आहे. या नितेश आपण संपूर्ण टीम घेऊन इथे पोहोचायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर श्री 11 याही संघाला आपण बघणार आहोत. दावा केल्यात नितेश आहेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार. चला श्री 11 या संपूर्ण प्लेइंग 11 घेऊन लगेच पोहोचा आपण.